सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात एकाच प्रकरणाची सगळ्यात जास्त चर्चा असलेली पाहायला मिळते। ते प्रकरण म्हणजे अर्थातच पुण्यात घडलेलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण। केतन अग्रवाल हत्या प्रकरण इतकं गाजतंय की या प्रकरणानंतर सध्या तरुणांमध्ये खूप वेगवेगळी मतमतांतर या प्रकरणाविषयी तयार झालेली पाहायला मिळतात। या प्रकरणाच्या नंतर अनेकांच्या मनात प्रेमाविषयी भीती निर्माण झालेली आहे, लग्नाविषयी भीती निर्माण झाली आहे। अनेकांना या सगळ्यामध्ये या मुलांची चूक असल्याचं वाटतंय, काहींना असं वाटतंय की पालकांची चूक आहे। पुण्यातल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सध्या तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर पुण्यातले वेगवेगळ्या विचारधारा असलेले हे सगळे तरुण आहेत आणि या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत की त्यांना नेमकं केतन अग्रवाल प्रकरणावरती काय काय वाटतंय। काय वाटतंय सध्या केतन अग्रवाल प्रकरण पहिल्यांदा जेव्हा तू ऐकलंस तुला काय वाटलं होतं, कुठे चुकतंय, काय चुकतंय? पहिल्यांदा ऐकल्यावर एकदम वाईट असं वाटलं होतं मला. अ, जसं खबर ऐकली, की मी अशा-अशा प्रकारे एवढं मोठ्या प्रमाणात चांगलं लग्न लावण्यात येत होतं आणि अचानकपणे एका मुलीने घातपात केला तिच्या नवऱ्यासोबत, होणाऱ्या नवऱ्यासोबत. ती गोष्ट बघून मला पहिल्यांदा वाटलं, की जर एवढा श्रीमंत मुलगा असून करोडोमध्ये लग्न इथे लागत असून जर होत नसेल, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलांवर कशी परिस्थिती येत असेल. याच्यानंतर परत माझ्या मित्रांसोबतचे, फ्रेंड्सचे बाहेर फिरायला जायचे प्लॅन वगैरे होते, ते वगैरे आम्ही कॅन्सल करून टाकले. आणि आत्ता सीरियस नोटवर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, की आधीपासनं जे असुरक्षित असलेले गड-किल्ल्यांवरचे जे ठिकाणे आहेत, जिथे सुरक्षाकर्मी किंवा फेन्स असेल किंवा जे कंपाउंडिंग वगैरे करण्याची गरज असते, ते झालेलं नसतं. कदाचित ते असतं तर केतन अग्रवाल वाचू शकला असता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा गड किंवा किल्ला लोहगडसारखा जिथे तिकीट घेऊन वरती जाऊ दिलं जातं. तशा ठिकाणी तरी सुरक्षा नीट चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर आहे ना, सोशल मीडियावर जसं ही केस समोर आली, सोशल मीडियावर तसं फेमिनिस्ट लोकांच्या मधल्या काही क्रिएटर लोकांनी सिया गोयल म्हणजे जे आता क्रिमिनल आहेत, त्यांच्या साईडनी त्यांची बाजू घेऊन वेगळ्या-वेगळ्या प्रकारे जस्टिफाय केलं जातंय त्यांना. ती गोष्ट मला अगदी चुकीची वाटते. आणि त्या एक प्रकारे त्या गोष्टींनी वातावरण जे चालू आहे, सामान्य वातावरण चिघळण्याचे प्रयत्न होतात, असं वाटतं. त्याच्यामुळे आपण सोशल मीडियावरनं पसरणाऱ्या काही अफवांवर जास्त लक्ष न देता जे ऑफिशियली येत आहे म्हणजे पोलिसांकडनं असेल किंवा ऑफिशियल न्यूज चॅनलकडनं येत असेल, त्याच्यावर लक्ष देऊन शांतपणे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि अफवांना चालना नाही दिली पाहिजे. That's काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हे सगळं प्रकरण पाहिल्याच्या नंतर नेमकी चूक कुणाची वाटते याच्यामध्ये? त्या मुलांची चूक वाटते, त्यांच्या आई वडिलांची वाटते की समाज म्हणूनच आपण आता कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं? नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि आपण विचार करायला पाहिजे की आपण समाज म्हणून कुठं चाललो. समाजाची मानसिकता काय होत चालली आहे आणि आणि कुटुंबामध्ये तुम्ही पाहता संवाद कमी होत चाललाय. म्हणजे ह्या सगळ्या ऑनलाईनच्या जगामध्ये मुलं आणि आई वडील असतील यांच्यामध्ये संवाद होत नाही. मग त्याच्यातनं कुठंतरी मग त्यांच्यात मतभेद निर्माण होतात आणि अशा घटना घडतात. आता मला तर असं वाटतं की म्हणजे जी काय आता ते सिया असेल, तिला जर लग्न करायचंच नव्हतं तर तिने तिच्या कुटुंबाशी बोलणं गरजेचं होतं. म्हणजे आज तुम्ही पाहू शकता केतनसारखा एक चांगला मुलगा, त्याचा तर जीव गेला, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. जर तिनं आधीच लग्नाला नकार दिला असता तर ही घटना घडली असती का? तर मग कुठंतरी तिच्या कुटुंबियाचा त्या सियावर पण दबाव असेल किंवा काहीतरी तिच्यावर सामाजिक प्रेशर असेल. मग कुठंतरी मला वाटतं कुटुंबामध्ये पण संवाद असणं गरजेचं आहे आपल्या मुलांसोबत, की ज्याच्यामुळे अशा घटना घडणार नाहीत. आणि ही घटना ही खूप दुर्दैवी आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की आज तरुणाईंच्या काय व्याख्या आहे. म्हणजे तुम्ही सौंदर्याची आता मी असं ऐकलं की ती सियानं असं चौकशीत सांगितलं की त्या केतनला टक्कल होतं म्हणून तो तिला आवडत नव्हता, तो बोलताना हाकलायचा. म्हणजे जे लोक टकलेत म्हणजे त्यांच्यासोबत कुणी लग्न नाही करायचं का? किंवा ज्याला एखादं शारीरिक व्यंग आहे म्हणून त्यांनी लग्न नाही करायचं का? म्हणजे कुठंतरी सौंदर्याची व्याख्या काय हे पण पाहिलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला पाहिजे. व ह्या जी आरोपी आहेत ती दोघं, चेतन असेल आणि ते सिया, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. व समाज म्हणून याच्यावर आपण एक सखोल चर्चा समाजात घडली पाहिजे की हे आपली लग्न व्यवस्था असेल, विवाह संस्था असतील, त्याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच या सगळ्या प्रकरणामुळे आपण समाज म्हणून पुढे जातोय की मागे जातोय, आणखी जास्त मागे मागे चाललोय की काय, असं एकंदरीत वाटायला लागलेलं आहे। काय वाटतं एकंदरीत सगळं प्रकरण पाहिल्याच्या नंतर
आत्ता जर पाहिलं आपण पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पब संस्कृती असेल, बार संस्कृती असेल, हे एवढं वाढलेलं आहे. सिया सुद्धा आपण तिचेही व्हिडिओ जर पाहिले तर अवघ्या 16-17 वर्षांची ती असताना तेव्हापासून तिचे पब मधले अनेक व्हिडिओ समोर येतात. हे सगळं सुद्धा कुठेतरी कारणीभूत ठरतंय असं वाटतं. 100% हे सर्व कारणीभूत ठरते. आता तुम्ही बघितलं तर केतन अग्रवाल ही जी मर्डर केस आहे ही अतिशय गंभीर मर्डर केस आहे. याच्यावरती तुम्ही जर नीट बघितलं तर एखाद्या व्यक्तीला त्यांनी लोहगडवरती बोलवलं आणि त्याला ढकलून दिलं. याच्यावरती आरोपीची निष्पक्ष आणि सखोल आणि वेगाने व सखोल चौकशी करणं ही गरजेचं आहे. तुम्ही बघितलं तर सरकार ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं हे दबाव तंत्रणा यूज करते आणि महाराष्ट्र राज्य हे गुंडांचं राज्य आहे की कायद्याचं राज्य आहे हे देखील प्रश्न आपल्याला समोर येतोय. नक्कीच. तुला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 20 वर्षांची ही मुलगी आहे आणि तिचं प्लॅनिंग जर पाहिलं तर किती मायक्रो प्लॅनिंग केलंय की आता अक्षरशः पोलिसांना पुरावेच सापडत नाहीयेत. अशा लेवलला ही केस येऊन थांबलेली आहे. इतक्या लहान वयामध्ये जी मुलगी 12वी नापास आहे, म्हणजे शिक्षण घेत नाही पण या बाकीच्या गोष्टींमध्ये तिचं डोकं किती चालतंय असं? नक्कीच मॅडम. जसं तुम्ही न्यूजमध्ये बघितलं होतं की सियाने सोशल मीडिया किंवा ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मर्डर कसा करावा, एखाद्याला कसं मारावं, या सगळ्या गोष्टी सियाने बघितलेल्या होत्या आणि त्या रिपोर्ट हिस्ट्री माझ्या मताने पोलिसांना देखील सापडल्या होत्या आणि सोशल मीडियावर बरंच ते चाललं होतं की ज्या पद्धतीने सियाने ते सर्चेस केले होते की बाबा कसं मारायचं, कसा खून करायचा, त्या पद्धतीने बरोबर तेवढं प्लॅनिंग करून तिने तेवढं तिचा जो जे मॅरिटल अफेअर, जे बाहेरचं अफेअर होतं चेतन नावाच्या मुलासोबत, त्या दोघांनी मिळून तो एकंदरीत सगळा प्लॅन रचला. आणि सियाचे तुम्ही आत्ता जसं म्हटलं की जुने व्हिडिओ जरी बघितले, पबमधले व्हिडिओ आहे, दारू वगैरे पितानाचे व्हिडिओ आहेत, तर कुठंतरी एक त्या गोष्टीला चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. घरच्यांनी पहिलं जर आवरलं असतं, सगळ्या गोष्टी केल्या असत्या, तर कदाचित आत्ता ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसतात असं मला वाटतं. नक्कीच. सिया गोयल ही 20 वर्षांची मुलगी एवढ्यापर्यंत जाऊ शकते आणि एवढं काहीतरी करू शकते. खरं तर हे पटायला तयार नाही, पण ते आता पटवून घ्यावं लागेल. एकंदरीत आपण पाहिलं तर आपण मुळात आतापर्यंत पाहिलं तर पुण्याची एक संस्कृती आहे, पण पुण्याची संस्कृती ही किती खराब झाली आहे हे या सगळ्यावरून निष्पन्न होत आहे की गडकिल्ल्यांवरतून एखाद्याचा खून करण्यासाठी म्हणून गडकिल्ल्यांचा वापर होतो. आणि पहिल्यांदाच असं घडतंय मला वाटतं की एखाद्या किल्ल्याची इतकी चर्चा होतीये ती कशासाठी, तर एका हत्याकांडासाठी. अक्षरशः तेच आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे की आज ज्यांनी त्या सियानी जी जागा निवडली ही अत्यंत चुकीची होती. आणि आपल्या माध्यमातून मी स्पष्ट पहिलं सांगू इच्छितो की जे कोणी सिया पॉईंट म्हणून ते सगळं वातावरण तापवत आहे, तर मला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मित्रांनो, हे जे गड किल्ले आहेत हे गड किल्ले असे तयार नाही झाले. इथं खूप रक्त सांडली गेली आहेत. इथे 18 पगड जाती 12 बलुतेदारांची रक्त जिथं सांडली गेली त्यावेळेस हे तयार झालंय. त्यामुळे अशा कुठल्या तरी घटनेने कुठल्या एखाद्या गडाला किंवा त्या तिथल्या जागेला अशी नावं देऊन बदनाम करू नका. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं, जे कौशल्य केलं, त्यातनं स्वराज्य निर्माण झालं आणि त्यातनं हे गड किल्ले तयार झालेत. हे गड किल्ले महाराजांच्या हातून गेले होते, ते परत त्यांना मिळवण्यासाठी कमी वेळात किती कष्ट करायला लागले ह्याची आपण माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे कृपया करून आपण याबाबत कुठेही चुकीच्या गोष्टी करून चुकीची नावं कुठल्याही गड किल्ल्यांना देऊ नका. दुसरी गोष्ट, आपण या पुण्याला जे विद्येचं माहेरघर म्हणतो आणि या माहेरघरात आपण कुठल्याही बाहेर राज्यातनं आज शहरात असेल किंवा ग्रामीण भागात असेल इतक्या संस्था झाल्यात, इतके कॉलेज झालेत, त्यामुळे ग्रामीण भागातही तेवढे बाहेर आलेले विद्यार्थी आणि पुण्यातही आहेत. तर मला सर्व त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या विद्यार्थ्याला ज्या विश्वासाने आणि ज्या हिमतीने इथं पाठवता, तर त्यांना पाठवल्यानंतर तेवढीच आपली काळजी आहे की ते तिथं व्यवस्थित सुरक्षित आहेत का, तिथं ते शिक्षणच घेत आहेत का त्यांच्या हातून कुठल्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, याची आपण वारंवार काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या माध्यमातून प्रत्येकाला विनंती करतो की ह्या दोन गोष्टींची काळजी घ्या आणि कुठंही या पुण्याला आणि या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना बदनाम करू नका, एवढीच मी. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामुळे लोहगडावरती तिकीट काढून येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणजे महाराष्ट्रातले नाही, बाहेरून लोक आता सियानं कुठून केतनला ढकललं हे पाहण्यासाठी म्हणून येत आहेत. खूप चुकीचा पायंडा पडतोय असं वाटतं का? ज्या गडकिल्ल्यांवरती भ्रमंती वाढावी, पर्यटन वाढावं, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करतो, सरकार प्रयत्न करतं, तिथे काही मात्र पॉझिटिव्ह घडत नाही. पण अशा पद्धतीने हे सगळं नक्कीच हे असं एकतर घडायला नाही पाहिजे. त्यामुळेच मी सांगितलं की अशा चुकीच्या गोष्टी, चुकीच्या बातम्या पसरून एखाद्या गडकिल्ल्यावर ह्या उद्देशाने बघायला जायचं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मी पहिल्या जाहीर सांगतो की येणाऱ्या काळात
या महाराष्ट्रातल्या इतिहासकार असतील आणि अजून प्रतिष्ठित व्यक्ती असतील यांना घेऊन आम्ही एक संपूर्ण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर शिवसन्मान यात्रा काढतोय आणि त्या माध्यमातनं खरं काय छत्रपतींनी कार्य केलंय, छत्रपतींची काय स्ट्रॅटर्जी होती, त्यांनी नुसत्याच लढाया केल्या, नुसतंच अफजल खान औरंगजेब एवढे पुरते महाराज नव्हते, नुसत्या स्वराज्याभिषेकापुरते महाराज नव्हते, तर त्याच्या पाठीमागं महाराजांनी खूप काही मोठी कार्य केली आहेत. त्याच्या पाठीमागं आपण पाहिलं असेल तर कित्येक गडकिल्ल्यांवर पाण्याच्या लाईनी आहेत, तिथलं बांधकाम आहे ते त्यावेळेस केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेसपासून ही आर्किटेक्चर आणि ही पद्धती त्यावेळेस त्या ह्याच्यात होत्या, त्या आपल्याला कुठेतरी दाखवायला लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी आम्ही शिवशंभूप्रेमी नक्की घेऊ आणि लोकांपर्यंत जो खरा इतिहास आहे आणि जो गडकिल्ल्यांची खऱ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट दाखवू. नक्कीच या सगळ्या प्रकरणानंतर एक गोष्ट खूप जास्त प्रकर्षाने जाणवते की सियाचे आई वडील म्हणतात की आम्हाला चेतनविषयी काहीच माहित नव्हतं. केतनचे आई वडील म्हणतात की आम्ही थोडीफार माहिती काढली होती पण आम्हाला काहीच माहित नव्हतं. एकंदरीत काय की आई वडिलांना खूप गोष्टी आहेत ज्या मुलांच्या विषयी माहितीच नसतात हे कुठेतरी जाणवतं आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रकार घडतात असं वाटतं. सर्वप्रथम तुमचे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. पण मोठा प्रश्न हे नाही आहे की किल्लेचा प्रश्न किंवा पुणे शहराचा प्रश्न. बहुत मोठे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. व्यवस्थाचा, समाजाचा प्रश्न, माता पिताचा प्रश्न, बदलती हुई जनरेशन का प्रश्न. आपने ध्यान दिया होगा मध्य प्रदेश में ऐसा किस्सा हुआ था. एक जवान लड़की ने गुवाहाटी, असम, मेघालय कहीं गई थी. ये कोई पहली घटना नहीं है. हाँ, हम पुणे के हैं, अपने को दुख होता है, अपना किला, अपना शहर बदनाम होता है. मोटा प्रश्न ऐसा है कि आज जब समाज बदल रहा है, युवा बदल रहे हैं, सोच बदल रही है, शायद शिक्षण संस्थानों में माता पिता को, समाज को, बच्चों के, नौजवानों के साथ बदलना होगा. एक संप्रेषण चाहिए, बातचीत चाहिए, उनकी बात को समझना होगा. दबाव नहीं चाहिए, यहाँ शादी कर लो, वहाँ शादी कर लो. उनकी इच्छा समझिए. उनको इस बारे में एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में आपको बताना होगा कि आप अपनी बात माता पिता से खुल के करिए. माता पिता को एक दोस्त सारखा एक नया संवाद, एक नया रिश्ता स्थापित करावा लागेल त्यांना. उसके बाद ही आप समझेंगे कि ये घटनाएं कम होंगी. हो क्यों रहा है? क्योंकि दबाव था. जानबूझ के कोई भी युवा, मैं सिया या कोई भी युवा असू दे, जानबूझ के तो कोई सरफिरा नहीं है ना, या तो सरफिरा है. लेकिन यह प्रश्न क्या है, कहीं ना कहीं उनके माता पिता के बीच में डिस्कनेक्ट है. समाज में उन्हें एक्सेप्टेबिलिटी नहीं है, वो क्या करना चाहते, छूट नहीं है, मजबूरी में बेवकूफ़ाना हरकत कर बैठे हैं. तो समाज को बदलते हुए स्वरूप में बदलना पड़ेगा नौजवानों के साथ, जिससे वो इन हरकतों से बचें. अचानक तो समाप्त नहीं हो जाएंगी. एक अकेला किस्सा नहीं है. हाँ, हर एक को दुख होता है अपने शहर की बदनामी हुई, ऐसा क्यों हुआ, लेकिन मोटा प्रश्न वही रहेगा. समाज, परिवार परिपक्वता के साथ. सिर्फ ये मत समझिए कि हमें जैसा आज से माता पिता 50 वर्ष पहले होता था वैसे आज होगा, नहीं होगा ना. बच्चों के हिसाब से बदलिए, उनकी बात को समझिए, एक उनसे डिस्कशन कीजिए. समाज बहुत व्यवस्थित चल सकता है. नक्कीच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे मला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सियाचं असं म्हणणं होतं की जर मी हे लग्न मोडलं असतं तर माझ्या घरच्यांची बदनामी झाली असती आणि त्यांना हे सगळं जाऊन आपण कन्फेस करणं की मला लग्न करायचं नाहीये यापेक्षा मला त्याला मारणं जास्त सोपं वाटलं असं ती म्हटली. ही किती विकृत मानसिकता आहे. नाही, हेच समजू शकतो की किती भयानक आणि विकृत मानसिकता आहे. म्हणजे एका थोडं लग्न मोडलं असतं 2 दिवसात लोक विसरून गेले असते. कुणाच्या ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. परंतु एखाद्याचा जीव घेणं म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा तुम्हाला तुमची 4 दिवसाची बदनामी महत्वाची वाटते का? म्हणजे अत्यंत दुर्दैवी ही मानसिकता जी आहे ना ती विकृत. तिचं जे कल्चर होतं, तिच्यात वावरत होती आणि तिच्या आई वडिलाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं, तिच्या आजूबाजूचं जे सर्कल होतं त्याच्यातनं ही तिची विकृत मानसिकता तयार झाली. वेळीच तिच्या आई वडिलांनी तिला चांगले संस्कार दिले असते तर ही वेळ आली नसती. म्हणजे हो द्या ना, 4 दिवसात लोक विसरून जातील काय बदनामी झाली तर. पण एक कुटुंब उद्ध्वस्त केलं, एक चांगला मुलगा होता त्याचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं, त्याच्यामुळे तिला शिक्षा झाली पाहिजे ना. आपण नेहमी काय करतो, महिलांचीच बाजू घेतो, महिला अत्याचाराचे. पण पुरुषावर अत्याचार होत नाहीत का? पुरुषांच्या बाजूने कधी कोणी बोलत नाही. जर समजा हीच घटना जर त्या पुरुषांना केली असती तर म्हणजे सगळा म्हणजे देश वगैरे सगळं म्हणजे पुरुष कसे आहेत, महिलांवर अत्याचार होतात म्हणजे असं सगळं चालू झालं असतं. परंतु तुम्ही घटना पाहू शकता. मला वाटतं एक उत्तर भारतात पण ते सोनम रघुवंशीची घटना घडली होती. कुठंतरी मला वाटतं अजून उत्तर भारतामध्ये कुणाला ड्रममध्ये भरून एका ह्याला तिच्या नवऱ्याला मारलं होतं. म्हणजे अशा घटना घडतायत. म्हणजे पुरुषांना पण आता संरक्षणाची, त्यांच्या हक्काची पण जाणीव झाली पाहिजे आणि पुरुषांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे, कारण की त्यांना पण किती सहन करावं लागतं हे पाहिलं पाहिजे ना आपण. नक्कीच. आता या सगळ्या प्रश्नाच्या नंतर खरं तर एक खूप मोठा प्रश्न जो आहे तो या सगळ्यामधून निर्माण होतोय. हे प्रश्न नेमके काय आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न युवकांच्या समोर असलेला पाहायला मिळतोय. तो प्रश्न म्हणजे लग्न करायचं की नाही. आता टेन्शन आलंय. आता तुम्हाला आलं टेन्शन? टेन्शन तर होतंच आधीपासनं.
त्यात आणखी एक भर पडली असं समजा. पण काय करायचं काही नाही याचा विचार करणं आता पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. दॅट्स इट. नक्कीच. काही मुली पण आहेत, आपण काही मुलींशी बोलणार आहोत. तुम्हाला सिया गोयल केतन अग्रवाल प्रकरण माहिती असेल. काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर? महिला म्हणून एकतर मुलींना त्या आता एका चौकटीत पाहिलं जात आहे की मुली म्हणजे अशाच आणि मुली म्हणजे खून करतात मुलांचे वगैरे, असा एक अँगल सुद्धा त्यातून समोर येतोय. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याला मारणं जास्त सोपं वाटतं, त्याऐवजी तिला आई वडिलांशी बोलणं जास्त सोपं वाटतं. हे टॉपिक खूप कन्फ्युजिंग आहे बोलायसाठी. बट जे सियाने केलं ते खूप चुकीचं होतं. असा कोणाचा जीव घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं तिला जर रिजेक्ट करायचं होतं, त्या मुलासोबत लग्न नव्हतं करायचं, तर ती तिच्या पॅरेंट्ससोबत बोललं पाहिजे नव्हतं किंवा त्याला समोरून बोललं पाहिजे नव्हतं. बट तिने एवढी मोठी स्टेप नव्हती उचलायला पाहिजे, कारण की एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अँड ॲज अ मुलगी मला असं वाटतं की मीन्स तुम्ही काय विचारायचं हे करताय ॲज अ मुलगी असं विचारायचं. तुला मुलगी म्हणून असं कुठेतरी वाटतंय का की एका मुलीने हे केलं म्हणून सगळ्या मुलींना आता तशा पद्धतीनं जजमेंटल होत आहेत की सगळ्या मुली तशाच करू शकतात, ही एक भीती बसली आता तरुणांच्या मनात? नाही, असं नाही आहे. मला नाही वाटत की एक मुलगी तशी ते सगळ्या मुली अशा असतील, कारण की कसं तो रेशिओ खूप आहे. ती एखादी मुलगी आहे असं करते, त्याच्यामुळे आपण कुठल्याही सगळ्या मुलींना असं ब्लेम नाही करू शकत की प्रत्येक मुलगी अशी आहे. अशा खूप साऱ्या अशा कमी मुली असतील की जास्त टोकाचं पाऊल उचलतील असं. आणि तिने ते केलंय, खूप वाईट केलंय. तुला काय वाटतं, काय शिक्षा झाली पाहिजे सिया गोयलला? कारण केवळ 20 वर्षांची ही मुलगी आहे, 12वी सुद्धा पास नाहीये आणि तिने इतकं फुलप्रूफ प्लॅनिंग केलंय की पोलिसांना तिच्या विरोधात आता पुरावे सुद्धा लवकर मिळत नाहीयेत. इतकं तिने डोक्याने हे सगळं प्लॅनिंग. पहिली गोष्ट तर मला तर असं वाटतं ती खरंच गुन्हेगार असेल, जर ती प्रूव्ह झाली आणि ती जर आहे खरंच, तर तिला जे कोर्ट लॉ आपलं हायकोर्ट किंवा ज्या न्यायालयात तिची सुनावणी चालू आहे त्या न्यायालयाने त्यांना जी परफेक्ट त्यासाठी जी शिक्षा द्यावी ती द्यावी त्यांनी, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बसती त्यांनी शिक्षा द्यायला पाहिजे. जर ती आणि दुसरीकडे मुलींना सुद्धा त्यांचं लग्न ठरवण्यामध्ये किंवा त्यांना कुणाशी लग्न करायचं या सगळ्याचं थोडंसं फ्रीडम असतं, पण तो एक दबाव सुद्धा असतो की मी घरच्यांना कसं बोलू, कसं सांगू, असंही एक असतं. त्याविषयी तुला काय वाटतं? मला असं वाटतं की आता ते डिपेंड करतं, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतात गोष्टी. जर आपल्या घरचे एज्युकेटेड असतील असं तर आपण क्लिअरली बोलू शकतो. बट मला असं वाटतं की असं एखाद्या मुलीच्या विरुद्धात लग्न होत आहे तर तिने स्टँड घ्यायला पाहिजे. बाबा म्हणजे तिने तिचा स्टँड घ्यायला पाहिजे. तिला नाही वाटत आहे की माझं नाही आहे या मुलासोबत लाईफ किंवा नाही आहे, माझं नाही जमणार, तर तिने स्टँड घेतला पाहिजे. बट हे अशी चूक नाही करायला पाहिजे, हे असं टोकाचं नाही घ्यायला पाहिजे. तिने एकदम पीसफुली सगळं निर्णय घ्यायला पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे मुलाच्या फॅमिलीसोबत, तिच्या स्वतःच्या घरच्यांबरोबर की मला असं लग्न करायचं आहे किंवा मला हे नाही जमत आहे असं. नक्कीच. मुलींची सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्यामधली अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला काय वाटतं, लग्नाची भीती बसली आहे मनात आता? बसली ना मॅडम. कसं आहे, आपण जर एखाद्या व्यक्तीला जर तो व्यक्ती आवडत नसेल तर तिने पहिले क्लिअरच केलं असतं तर तो त्या केतन अग्रवालचा जीव वाचला असता. तिचं म्हणणं होतं की त्याला केस नाही, हे नाही. विषय कसा होता की त्यांनी जो खर्च करायचा ठरवलेला होता त्या लग्नात, तो लग्नाचा खर्च बघून तिचे डोळे फिरले आणि तिने काय केलं, त्याला जास्त रक्कम मागायला लागली शॉपिंग करायला, हे करायला. आणि कसं तर त्याला लुबडण्यात येईल असं तिने बघितलं. आणि त्याच्यानंतर तिचा जो प्रियकर होता, ते प्रियकरांनी ते दोघांनी मिळून प्लॅन केला आणि प्लॅन करून जर तुम्ही त्याला समजून सांगितलं असतं तर त्यांनी कदाचित ऐकलं देखील असतं. पण तुम्ही दोघांनी मिळून त्याचा जीव घ्यायचं ठरवलं आणि त्याचा जीव गेला. त्याच्यामध्ये एक पीडित व्यक्तीचा बळी गेला. या सर्व प्रकरणात त्या पोरीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचसोबत तिचा जो प्रियकर होता त्या दोघांना पण कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी. काय शिक्षा योग्य वाटते या सगळ्या प्रकरणात? जन्मठेपेची शिक्षा. हो, जन्मठेप मिळाला, दोघांना जन्मठेप मिळायला पाहिजे. त्याशिवाय कोणती शिक्षा देणार देऊन दे असं मला वाटतं. नक्कीच. आपण बघतोय पुण्यातले तरुणी माझ्यासोबत होते आणि आज प्रत्येकाला असंच वाटतंय की हे सगळं जे काही घडलं यामागे खूप वेगवेगळे अँगल आहेत. आई वडिलांच्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत, मुलांच्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत, समाज म्हणून आपणही कुठेतरी कमी पडतोय, शिक्षण संस्था कमी पडतायत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एका रात्रीत बदलता येणार नाहीयेत. पण खूप मोठा लॉंग टर्मचा जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर त्यासाठी कुठेतरी मुळापासून हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणं खूप जास्त गरजेचं आहे. सिया गोयल केतन अग्रवाल प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही पोलिसांनी तपास केलेला आहे, पोलिसांकडून पुरावे शोधण्याचे अत्यंत
कसून सगळे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात. प्रत्यक्षदर्शी नाहीयेत, CCTV नाहीयेत किंवा साक्षीदार नाहीयेत, त्यामुळे खरं तर अडचणी येत आहेत काही. मात्र त्या सगळ्यावरती सुद्धा मात करून वेगवेगळ्या पद्धतीनं पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न हे पोलिसांकडून सुरू आहेत. याची लाय डिटेक्टर टेस्ट सुद्धा होणार आहे, त्यामुळे त्यामधून सुद्धा पोलिसांना अनेक महत्त्वाचे लीड्स मिळू शकतात. पण एकंदरीत काय की तरुणांना या सगळ्या प्रकरणावरती बरंच बोलायचंय, त्यांच्या मनामध्ये खूप आहे, त्यांना ऐकणारे लोक कमी आहेत. त्यामुळे कुठेतरी या घटना टाळण्यासाठी तरुणांचं म्हणणं काय हे समजून घेणं, ऐकणं आणि ते सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. दुसरीकडे सियानं जे काही केलं, चेतननं जे काही केलं ते अतिशय चुकीचं आहे हे प्रत्येक तरुणाला आज वाटतंय. या दोघांनी जे काही केलं त्याची बाजू घेणारं कुणीही नाहीये. प्रत्येक जण आज त्या दोघांच्या विरोधातच बोलत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.